सर्दी खोकल्यासाठी तुळशीचा काढा. तुळशीची 7-8 पाने, 1 इंच आलं, 5-6 मिरी आणि 1 कप पाणी घेऊन 5-7 मिनिटे उकळा. त्यात थोडा गूळ घालून गाळून गरम प्या. हा काढा दिवसातून 2 वेळा घेतल्यास सर्दी, खोकला, घसा दुखणे कमी होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरड्या खोकल्यासाठी आलं आणि मध. 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून दिवसातून 2-3 वेळा घ्या. हा उपाय घशाला ओलावा देतो, खोकल्याची तीव्रता कमी करतो आणि आवाज बसणेही सुधारतो. हळदीचे दूध. 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्या. हे दूध शरीरातील इन्फेक्शन कमी करते, झोप सुधारते आणि इम्युनिटी वाढवते. वाफ घेणे. गरम पाण्यात ओवा किंवा युकॅलिप्टिस तेल घालून टॉवेलने डोकं झाकून वाफ घ्या. हा उपाय दिवसातून 1-2 वेळा केल्यास नाक मोकळं होतं, सर्दी कमी होते आणि श्वास घेण्यास आराम मिळतो. गॅससाठी ओवा आणि काळं मीठ. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळं मीठ एकत्र करून चावून खा किंवा कोमट पाण्यासोबत घ्या. जेवणानंतर घेतल्यास गॅस, फुगलेपणा आणि अपचन लगेच कमी होते. ॲसिडिटीसाठी जिरे पाणी. 1 चमचा जिरे 1 ग्लास पाण्यात उकळून गाळून सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे ॲसिडिटी कमी होते, पचन सुधारते आणि पोट हलकं वाटतं. पिंपल्ससाठी हळद आणि मध. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा केल्यास पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व चमकदार दिसते. केस गळतीसाठी कांद्याचा रस. 1 कांद्याचा रस काढून टाळूवर लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा केल्यास केस गळती कमी होते आणि नवीन केसांची वाढ होते. कोंड्यासाठी दही आणि लिंबू. 2 चमचे दही आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. 20 ते 30 मिनिटांनी धुवा. हा उपाय कोंडा कमी करतो आणि केस मऊ व चमकदार बनवतो. बद्धकोष्ठतेसाठी त्रिफळा. 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत रात्री घ्या. यामुळे पोट साफ होते, बद्धकोष्ठता दूर होते आणि पचन सुधारते. पचनासाठी बडीशेप. जेवणानंतर 1 चमचा बडीशेप चावून खा. यामुळे पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. लिंबू पाणी. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून सकाळी प्या. हा उपाय शरीर डिटॉक्स करतो, भूक वाढवतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. ताक आणि जिरे. 1 ग्लास ताकात भाजलेले जिरे आणि मीठ घालून प्या. हा उपाय ॲसिडिटी कमी करतो आणि पचन सुधारतो.